दिवाळीची सुरुवात ही वसुबारस सणाने होते. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. दरवर्षी अश्विन द्वादशीस आपण वसुबारस हा सण साजरा करतो. मित्रांनो, या दिवशी आपण गोधनाची देखील पूजा करतो. गोधन म्हणजे गाय आणि तिचे वासरू. समुद्रमंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातील नंदा नामक धेनूस उद्देशून जे व्रत केले जाते त्यालाच वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते. हे व्रत का करावे? अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच हे व्रत केले जाते. वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवसापासूनच घरापुढे रांगोळी काढण्यास आपण सुरुवात करतो. काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात. गाय वासरांना आंघोळ घातली जाते. त्यांच्या अंगाला हळद लावली जाते. नवीन वस्त्र त्यांना परिधान केले जाते. त्या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत. स्त्रिया या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगा खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावं, आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य आणि सुख लाभावं यासाठी ही पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे, दारापुढे, परिसरामध्ये दिवाळीच्या प्रारंभानिमित्त आपण पणत्या लावून रोषणाई सुद्धा करत असतो. मित्रांनो, वसू या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले जातात. वसू म्हणजे सूर्य, वसू म्हणजे कुबेर आणि वसू म्हणजे धन, पैसा आणि सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ आहे वसू म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा. आणि द्वादशीचा बारस याचाच अर्थ द्वादशी. तर वसुबारसच्या संध्याकाळी आपण गायीची पूजा करतो वासरासहित. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वासरासह उभे असलेल्या गायीचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गायीला आणि वासराला खाऊ घालतात. त्या अगोदर गायीच्या वासरावरती पाणी घातलं जातं, पायावरती. त्याची हळदी कुंकू लावून आरती ओवाळली जाते. वसुबारसच्या दिवशी ज्यांच्या घरी गाई वासरं आहेत त्यांच्या घरी लवकर उठून रांगोळी काढतात. तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दूध तसेच दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसुबारस हा दिवस म्हणजेच दिवाळीची सुरुवात म्हणून पुरणपोळीचे जेवण या दिवशी बनवले जाते. वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे अत्यंत महत्त्वाचे सण या वसुबारस नंतरच सुरू होतात. त्याचबरोबर या व्रतामध्ये गहू आणि दुग्धजन्य पदार्थ वापरण्यास सक्त मनाई आहे. अनेक लोक या दिवशी श्रीकृष्णाच्या नावाचा जप सुद्धा करतात. अनेक प्रकारचे मंत्र आणि समर्पित श्लोक हे या दिवशी याचा पाठ केला जातो. तसेच ज्या जोडप्यांना मूलबाळ होण्याची इच्छा आहे ते सुद्धा या दिवशी उपवास धरतात. महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतात मोठ्या उत्साहाने वसुबारस साजरी केली जाते. महाराष्ट्रात तिला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हणतात. गुजरातमध्ये त्याला बागबरस असे म्हटले जाते. तर दक्षिण भारतातील लोक या सणाला नंदिनी व्रत म्हणून साजरे करतात. मित्रांनो, या दिवशी देवी लक्ष्मी जी संपत्तीची देवता आहे ती गोमातेचे रूप धारण करते आणि म्हणूनच लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी गायीची पूजा करताना आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, वसुबारसविषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली ही मला नक्कीच सांगा. तसेच आपल्या लक्षात आलेलेच आहे की आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, जसे की आपल्याला दुधाचे पदार्थ खायचे नाही आहेत, गहू खायचे नाही आहेत. तर आपण नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.